मन मंदिरा गजर भक्तीचा. का ग पार्वती, आपल्या लग्नाला किती वर्ष झाली? ते म्हणाले, काय तरीच काय प्रश्न विचारता? अहो तुम्ही अनादी मी अनादी, पुरुषही अनादी आहे आणि प्रकृतीही अनादी आहे. किती वर्ष झाली? हां बार 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 बार. पण खरं सांगू का पार्वती, लग्नाच्या दिवशी जितकी मला तू गोड वाटत होतीस तितकीच आत्ता वाटतेस. तुम्हाला तुमची बायको वाटत नसली तरी म्हणायला काही हरकत नाही. पुढचे महिनाभर तरी चांगला जाईल. ही थोडी कोशिंबीरमध्ये पाहिजेच ना, त्याशिवाय कसं बरं वाटायचं. हां, हे थोडंसं चटणी कोशिंबीर पाहिजेच. प्रत्येक कर्मामधून प्रभूचा विलास बघत असतो. एक फार मोठी गोष्ट आहे. एक मोठे सत्पुरुष होऊन गेले इस्लाममध्ये, आणि असं घडलं, ते अनल हक, मी प्रभूचा प्यारा आहे म्हणत होते. त्या धर्ममार्तंडांना कोणाला ते आवडलेलं नाही. ते म्हणले, असं म्हणू नकोस, मी प्रभूचा प्यारा आहे. काय म्हणायचं नाही, मी प्रभूचा प्यारा आहे, हेट म्हणू नकोसा. त्यांचे गुडघे कापले, गुडघ्यापासून पाय कापले. मग हां, दृष्टांत कसा आहे, घडलेल्या कथा आहेत, हे काही कपोलकल्पित नाही. गुडघ्यापासून पाय तुटले आणि रक्ताची धार वाहू लागली. अरे परमात्म्या, अरे अल्ला, अरे मला माहितीच नव्हतं माझ्या अंगातून एवढा मोठा प्रवाह आहे. आता रोज नमाज पडण्यापूर्वी करता बाहेरचं पाणी लागतं, आता याच पाण्याने तोंड धुतो. अरे हे मला दिसलं नाही, हे मला कळलं नाही. बाकीचे रडत होते आणि तो प्रभूचा रक्ताचा प्रवाह जो वाहतोय त्याला रक्त दिसलं नाही. प्रभू माझा प्रेमाने सांभाळ कसा करतो, हा प्रभूचा प्रेम प्रवाह आहे. प्रभूचा प्रेम प्रवाह आहे म्हटल्यानंतर त्याला त्या कृतीतून सुद्धा आनंद वाटला. बाकीचे रडत होते पण तो आनंद घेत होता. अगदी तुम्ही तिथपर्यंत जाऊन पोचावं असं मी कधीच म्हटलं नाही, पण रोज सांगतोय त्या ओळीत उभे राहा. कधीतरी नंबर लागेल, कधीतरी नंबर लागेल. वाट पाहत बसा. हां, वाट बघण्याची क्षमता पाहिजे बरं का. हां, पी हळदन हो गोरी नाही. काय त्या टी व्हीवर जाहिरात दाखवतात, एक बाई काळी, तर असं फिरवल्याबरोबर एकदम चटकन गोरी होऊन जाते. अशी सावळी 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 म्हणजे असं. मी कोणाला तरी म्हटलं, आता मी म्हातारा झाल्या कारणाने जरा सावळा दिसतो, मलाही आणून द्या. ओरिजिनल कलर आहे तो, जाणार आहे का कुठे? ते काय लादी बिदी आहे का? लादीला डाग पडलेले तुमच्या ह्यानी जात नाही ते, हे कसं काय जाबाय? ओरिजिनल कलर आहे हा. माझं बोलणं कळलं का? ते दाखवण्याकरता ठीक आहे, माणसं सुद्धा घेतात. प्रत्येक बाईला वाटतं मी एवढी गोरी व्हावी, कधीच होत नाही. उलट त्याच्यातले जे केमिकल्स आहेत ना, त्यामुळे आणखीन ते थोबाड जास्ती काळं होतं. ओरिजिनल जो प्रभूने रंग दिला आहे तो श्रीरंगाचा रंग आहे, तो कसा काय बदलणार? हां, थोडीशी मेकअप कराल. माझा मेकअपचा अर्थ माहिती आहे. मेकअप म्हणजे जे खड्डे असतात ना इथे, ती पावडर. माझी एक शिष्य आहे कोल्हापूरला, त्यांचा मोठा ते डॉक्टर आहे त्याच्यामधले. मी म्हटलं, हे टी व्हीवर इतके कसे काय गुळगुळीत दिसतात? ते म्हटले, बाबा महाराज त्याच्यामध्ये काही नाही, अर्धा इंचाचं पुट चढवलं असतं, म्हणून एक शॉट करायचा आणि पुन्हा पाणी थापायचं, नाही ते गळून पडेल. ती जी चकचकीत दिसते ती तिथे तसं काहीही नसतं. कशाकरता सांगितलं? मग मेकअप शब्दाचा अर्थ माझा असा आहे, टू मेकअप फॉर ऑल द डिफिशियन्सीज ऑन युअर फेसेस. चेहऱ्यावर जी डिफिशियन्सी आहे ती भरून काढणं. आम्हाला भरून काढायची काही गरज नाही. तसं नीट लक्षात ठेवा, निराळं काही होत नाही, आहे ते नवीन वाटणं हा आनंद आहे. 81 वर्ष भात खाऊन सुद्धा, सकाळी खाऊन सुद्धा, आणि चांगल्या तांदळाचा भात असेल तर जरा बाजूला ठेव बरं का,
जरा सकाळी फोडणी लावून खाऊ. त्या भाताची लज्जत तर काय एवढंच आहे नाही का. इथे प्रत्येक जवळजवळ असेल की ज्याला तो रात्रीचा भात फोडणी लावलेला आवडतो. जरा कांदा बिंदा भरपूर, तेल बेल भरपूर असं घातलं की ना, ओ हो 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 हो. तुमच्या त्या सगळे जे नवीन भात निघालेत ना त्याच्या केव्हा थोबाडीत मारून पुढे निघून जातं ते. हां, आणि त्यातल्या त्यात वासाचा तांदूळ जर इंद्रायणी किंवा आंबेमोर असेल ना, असा लागतो सकाळी भात. वा 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 वा. काय सांगतोय मी, त्याच्यातून सुद्धा त्याची आवड आवड जिवंत आहे. जिवंत आहे म्हणजे नाविन्याने प्रगट होते. त्या भातात आवड नाही आहे, त्याची आवड त्याच्यातून प्रगट होते, व्यक्त होते, सगुण होते. काय आता भात घेताना आपल्या चव आहे का नाही? मसाल्याचा भात डोळे झाकून जरी घातला तरी तुम्हाला कळला पाहिजे, आणि फोडणी लावलेला घातला तरी तुम्हाला कळलाच पाहिजे, जी संपते फोडणी लावलेला आहे. आहे का नाही? मग आता त्याच्यातून वा म्हणता शब्दाचा अर्थ जी मुळातली रुची आहे, ज्या रुचीतून तुम्ही तो शब्द उच्चार केला, फोडणीचा भात, ज्या भूमिकेतून उच्चार केला त्या भूमिकेची चव लागल्यावर वाह वाह, इतक्या वेळेला खाल्ला तरी असं वाटतं पुन्हा एकदा खावा. कोण भोगता? त्याच्यातून आवड कुठची भोगताय? तुम्हीच भोगताय. कोण खाताय? तुम्हीच. आवड कोणाची? तुम्हीच. तृप्त झाला कोण? तुम्हीच. पण ती आवड नित्य नूतन असणं मला वाटतं हा जिवंतपणा आहे. आणि म्हणून महाराज या ठिकाणी म्हणाले, तैसी नवा नवा अनुभवी वाचत बाधावी, अक्रियाच्या गावी नेणी जे काही, आगा वर्ततिया स्वभावे, एकलेनीच्या अनुभवे, नवे नवे हेलावे राटी. जीवन जसं जागतं पुढे पुढे जातं तसं तसं अभंगसुद्धा, गाथासुद्धा नवीन भेटतो. ज्या ओव्या मी 50 वर्षापूर्वी सांगितल्या आज सांगतोय, त्या ओळीमध्ये कितीतरी फरक आहे माझ्या सांगण्यात. व्याप्ती फार वाढली. अजून एक सांगतो. दादा महाराजांचा शेवटचा वर्ष 1946 साली त्यांनी कीर्तनामध्ये देह ठेवला. मार्गशीर्ष शुद्ध एकादशी, वार गुरुवार, गीता जयंती, आणि त्या कीर्तनात देह ठेवला. कीर्तन करत असताना संध्याकाळी 6 वाजता. तर शेवटच्या काळामध्ये त्यांची प्रवचनं कधी थांबली नाहीत. रोज सकाळी प्रवचन असायची. आणि ओघाने पंढरीपर सदर आलं. आयुष्यभर पंढरीची वारी केली. आणि त्या दिवशी पंढरीपर अभंगावर कीर्तन केल्यानंतर, प्रवचन केल्यानंतर म्हणाले, वा, आज मला पंढरी नवीन भेटली. काय आहे? जीवनातला नित्य नूतनपणा राहणं हा जिवंतपणा आहे. तेच आहे म्हटलं तर सगळं खलास, जीवन संपून जाईल. जिवंतपणी मेल्यासारखे जगाल. पण नित्य नूतन, नित्य नूतन, नित्य नूतन. पलंग तोच, उशी तीच. पण झोपताना जर अशी केली बरं वाटतं. काय दुसऱ्याची चादर असली तरी आपलीच चादर आपल्याला बरी वाटते. मी म्हटलं एवढ्या वर्ष पांघरता आज नवीन घ्या, नाही म्हणला, हीच मला बरी वाटते. त्याच्यातली जी ऊब आहे त्याच्यातला नित्य नूतनपणा आहे. म्हणून जरा उशावर सुद्धा प्रेम करा. अगदी तेलकट एकदा घातलेलं कवर पुन्हा 25 वर्षांनी बदलायचं असं करू नका. काय तुमचीच उशी आहे ना, जरा रोज अशी करा, अशी करा, जरा नीट करा. तिलाही बरं वाटतं, माझ्या मालकाचं माझ्याकडे लक्ष आहे. तिच्याहूनही हात फिरवावा. झोपायचं आहे तुम्हाला. हां, उशीवरून हात फिरवला की तिलाही कळतं, हां माझा मालक झोपतोय, चांगली साथ देईल तुम्हाला झोपेकरता. तिलाच जर अंगाला तिच्या अंगाची वास जर तिला सहन होत नाही आणि तुम्हाला सहन होत आहे, म्हणजे किती मोठी जीवनमुक्त आहात तुम्ही. विनोदाचा भाग सोडून द्या, पण नीट लक्षात घ्या, नित्य नूतनपणा, जिवंत राहणं हा जिवंतपणा आहे माझ्या दृष्टिकोनातून. म्हणून ओवी नेहमी म्हणतो मी, ते तर हर म्हणे नेणी जे देवी जैसे का स्वरूप तुझे, तैसे नित्य नूतन देखिजे गीता तत्व.
काय सुंदर ओवी ज्ञानोबारायांनी लिहिली. ऐकली आहे तुम्ही, दरवर्षी ऐकता, तरी पण आत्ता ऐकताना पुन्हा नित्य नूतनच आहे, नित्य नूतनच आहे. पार्वतीने विचारलं, शिवा ही गीता कशी आहे? अनादि आहे, अनंत आहे शिव, पण रसिक राज आहे. जरी राख फासली अंगाला तरी पण रसिक आहे. आता सरळ सांगायचं ना की गीता म्हणजे गीता उत्कृष्ट आहे असा ग्रंथ नाही, पण ते ज्ञानोबाराच्या तोंडातून ओवी आली ना, ते तर रसिक राज आहेत. ओवी कशी आली बघा. ते तर हरू म्हणे नेणीजे देवी देवी जैसे का स्वरूप. बघा आता ज्ञानेश्वरीत ओवी लिहिले, हरू म्हणे. आता मला सांगा, त्या गीतेचं वर्णन आणि पार्वतीचं वर्णन काय सुतराम संबंध आहे का? पण रसिक राज असल्या कारणाने देवी जैसे का स्वरूप तुझे तैसे नित्य नूतन. आज हजारो वर्ष तुला बघतोय, पण असं वाटलं नाही की कालची पार्वती आहे. आणि जर कालची पार्वती आहे वाटलं तर जीवनातला रस संपून जाईल. तसं प्रत्येक हाच नवीन बरं का. हो, दुपारी झोपून उठलो की मला वेध लागतात, आता केव्हा जाऊन केव्हा सांगू. हां केव्हा जाऊ केव्हा सांगू. फेटा काढला का? काढलेला आहे माहितीच असतं. सदरा काढला का? माहितीच असतं. रुमाल ठेवला का? चष्मा घेतला का? याचा अर्थ काय की जाऊन व्यासपीठावर बसावं आणि एकदा सांगावं. ते जर सांगणं माझं जुनं वाटलं तर प्रवचन बंद होतील. काय म्हणाल, काय म्हणतील, तुम्हाला मौन धरावं असं वाटत नाही का? मी तुम्हाला काल म्हटलं नाही नाही, मौन शब्दाचा अर्थ बोलायचं नाही असं नव्हे, नको तिथे बोलू नये. माझं बोलणं कळलं का? ज्याच्यातून मतभेद होतील आणि ज्याच्यातून वाजवीपेक्षा ताणलं जाईल तिथे मौन धरून गप्प बसावं. एरवी बोलायला काहीच हरकत नाही, तोंड तर त्याच्याकरताच दिलं आहे. म्हणून इथे सांगतायत, वर्तता दिसे चपळ, बैसता दिसे निश्चळ, बोलता शब्द जाळ उदंडची दिसे. मौनी असं जरी असलं तरी त्याचं मौनच आहे. ज्ञानदेवा मौन जपमाळ अंतरी आणि धरोनी श्रीहरी जपे सदा. मौन करतेपणाच्या ठिकाणी मौन, मी करतो संपलं. मौन मौन जपमाळ अंतरी. आमचे महाराज जरा गमतीने सांगायचे, तुझं मौन झाल्यानंतर तुझ्या नावाची माळ धरोनी श्रीहरी जपे सदा. धरोनी श्रीहरी. मी करत नाही तो करतो असं वाटलं की तू माळ जपत नाहीस. तुझ्या नावाची माळ कोण जपेल? कोणी म्हणतील अर्थ चुकीचा आहे. मी कुठे म्हटलं बरोबर आहे? मला वाटलं ते सांगितलं. बरं विचार करून बघा ना, विचार करून बघा. अरे भगवत भक्ताचा लढा अजून खालचा दृष्टांत सांगतो. मुलाला आईचा जप असण्यापेक्षा आईलाच मुलाचा जप असतो. हाच प्रेमबोध आहे. मन मंदिरा गजर भक्तीचा.